कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासाचं एक नवीन सुवर्णयुग आपण पाहतोय. आमदार महेशदादा शिंदे यांनी आपल्या अथक परिश्रमातून 98% भाग या मतदारसंघाचा सिंचनाखाली आणलेला आहे. पण हाच विकास शेवटच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, त्याचा उपयोग जनसेवेसाठी करणाऱ्या एक संवेदनशील नेत्या आज आपल्यासोबत आहेत. केवळ स्वप्न पाहणारी नाही, तर स्वप्न सत्यात उतरवणारी ही साथ आहे. कोरेगावच्या विकासासाठी झटणारा हा कर्तृत्वाचा हात आहे. डॉक्टरी पेशातील सेवाभावाने ज्यांनी जपली माणुसकीची नाती, दादांच्या सोबतीने बदलणार या कोरेगावच्या मातीची नशीब पाती. पडद्यामागे न राहता प्रत्यक्ष वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांच्या समस्या समजून घेणाऱ्या आणि कोरेगावच्या सक्षमीकरणासाठी सज्ज झालेल्या डॉक्टर प्रियाताई शिंदे आज आपल्यासोबत आहेत. ताई, वृत्तशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. ताई, तुम्ही एक डॉक्टर आहात, तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ क्लिनिक पुरतं मर्यादित न राहता तुम्ही आमदार महेशदादांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण मतदारसंघाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या वैद्यकीय कौशल्याचा उपयोग समाजाच्या मोठ्या प्रश्नांसाठी करावा, हा विचार तुमच्या मनात कसा आला? 2019ला आमदार महेशदादा हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आणि आपल्याला जर आठवत असेल तर एक जागतिक संकट आपल्या सगळ्यांसमोरच तेव्हा कोरोनाचं होतं आणि पूर्ण शासकीय यंत्रणा ही कोलमडून पडली होती आणि आता लोकांचे मृत्यू रस्त्यावर होतात की काय अशी जेव्हा परिस्थिती आली, तेव्हा आमदार महेशदादांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि कोरोनाच्या थाताडावर उभे राहून त्यांनी स्वखर्चातून 4 कोविड हॉस्पिटल्स हे उभे केले, डॉक्टरांची टीम उभी केली, ऑक्सिजन लाईनची व्यवस्था केली आणि तेव्हा आम्हाला एक मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी एक सेवा करण्याची संधी परमेश्वराने दिली. या हेतूने मी आमदार महेशदादांच्या मोठ्या भगिनी डॉक्टर अरुणा बर्गे आणि आमदार साहेब स्वतः आम्ही तिघांनी सर्व डॉक्टर्सची टीम एकत्र घेऊन या काळामध्ये आम्ही रुग्णसेवा केली आणि जवळजवळ 2,500 रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचं भाग्य आणि सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. दादांनी कोरेगावच्या 98% भाग पाण्याखाली आणून एक इतिहास घडवला आहे. आता हे पाणी शेतापर्यंत पोहोचले, पण हेच पाणी घराघरापर्यंत, गृहिणींच्या किचन पर्यंत नळाद्वारे पोहोचवण्यासाठी तुमचं काय विजन आहे? आमदार साहेब जेव्हा राजकारणामध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतला, त्याचं कारणच हे होतं की गेले 30 ते 40 वर्ष हा भाग दुष्काळाचा कलंक घेऊन जगत होता. अनेक कुटुंब ही होरपळून निघाली आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि राजकारणात येण्याचं कारणच आणि संकल्पच आमदार महोदयांचा होता की मी माझा आमदार माझ्या मतदारसंघातील इंच भूमी ही पोलिताखाली आणेल आणि त्या संकल्पाने, त्या निर्धारानेच ते राजकारणात उतरले आणि त्याप्रमाणे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार GA कटापूर उपसा सिंचन योजना याद्वारे आमदार होण्याआधीच त्यांनी पंतप्रधान मोदीजी आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी वारंवार संपर्क करून 970 कोटी हे आमदार होण्याआधीच त्यांनी या योजनेला मिळवून दिले आणि नंतर आपण पाहिलं की ते आमदार झाल्यानंतर नेरमध्ये पाणी पडलं, त्याच्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ते उपाध्यक्ष झाले आणि हे झाले असताना मूळ योजना ही फक्त नेरमध्ये तलावात पाणी पडणं आणि नाल्यानी ओढ्यानी ते ज्या भागामध्ये मिळणार त्या पद्धतीची होती. तर आमदार साहेबांच्या लक्षात आलं की ही 43 गावं आहेत आणि प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि त्यावेळी आमदार साहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण प्रत्येक गावाला कसं पाणी मिळेल असा एक अत्यंत सुंदर आराखडा तयार केला आणि 2 ऑक्टोबर 2022ला हा GR मुख्यमंत्र्यांकडून पास करून घेतला आणि मला सांगायला आनंद होतो की 98% भाग हा आमचा आता पूर्ण मतदारसंघाचा, फक्त खटाव तालुक्याचा नाही तर पूर्ण मतदारसंघाचा आता सिंचनाखाली आहे आणि महाराष्ट्रातील ही पहिली योजना असेल जी 15 एकरला 1 टी
या पद्धतीनं पाईपलाईन पद्धतीनं आपली शिवारही ओलिताखाली येणार आहेत भिजमध्ये. आणि जलजीवन योजनेद्वारे पुसेगाव, खटाव, निढळ इथे आता प्रत्येक घरोघरी आणि 24 तास पाणी हे आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक महिलेला मिळणार आहे. पुसेगाव इथे पूर्वीची कॅपॅसिटी होती 3 लाख, आता 9 लाख लिटरची टाकी ही सुसज्ज आहे. 90% काम हे पूर्ण झालेलं आहे. आता 65 वॉलद्वारे या पुसेगावला पाणी मिळतंय, पण नवीन जी यंत्रणा आहे त्याद्वारे 24 तास पाणी हे प्रत्येक प्रभागाला मिळेल अशी यंत्रणा आहे. 10% काम त्याचं बाकी आहे, ते लवकरच पूर्ण होईल. त्याच पद्धतीनं खटाव आणि निढळ येथे देखील या योजना कार्यान्वित होणार आहेत आणि लवकरच ते पूर्ण होतील. तुमच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून बोलली जाते की तुम्ही केवळ कार्यालयात बसून न राहता प्रत्येक ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर फिरता आणि लोकांच्या वैयक्तिक व्यथा समजून घेता. तर लोकांमध्ये त्यांचे प्रश्न ऐकताना तुम्हाला कोणत्या गोष्टी प्राधान्याने सोडवाव्याशा वाटतात? आता हा शेतीप्रधान भाग आहे. आता भागाला पाणी मिळालेलं आहे, तर पाणंद रस्ते शेतकऱ्याचे हा सगळ्यात प्राधान्याने ज्याला मार्गी लावण्याची गोष्ट आहे, हा विषय आहे आणि तो आमदार साहेबांनी हातात घेतलेला आहे. आणि दुसरं म्हणजे पिण्याची पाण्याची व्यवस्था, बंदिस्त गटारं, रस्ते आणि विजेची व्यवस्था. आणि पाण्याचं क्षेत्र वाढल्यामुळं आता इथे आमदार साहेबांच्या माध्यमातून 5 सबस्टेशन हे खटाव तालुक्यासाठी मंजूर झालेले आहेत. त्यातील निढळ येथील सबस्टेशन एक 2-3 महिन्यात सुरू होईल. त्यामुळे खाली आलेली जी जमीन आहे त्याचा वाढता विजेची रिक्वायरमेंट ही वाढलेली आहे आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पूर्ण आराखडा आणि काम चालू आहे. कोरोनाच्या संकटात जेव्हा भीतीचं वातावरण होतं तेव्हा आमदार महेशदादा मैदानात होते आणि तुम्ही देखील डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्यासोबत मिळून आरोग्य यंत्रणेला बळ देत होतात. एक डॉक्टर म्हणून त्या कठीण काळात तुम्ही मतदारसंघातील कुटुंबांना कसं सावरलं? कोरोना हा अत्यंत म्हणजे एक खूप महाभयानक संकट आपल्या पूर्ण जगतावर होतं आणि त्याचा प्रोटोकॉलच कुणाला माहीत नव्हता. जसे जसं मार्गदर्शन मिळत होतं त्याप्रमाणे उपचार व्यवस्था ही चालू होती आणि सगळ्यात जास्त होतं ती भीती होती मनामध्ये. त्यामुळे आश्वस्त करणं कुटुंबांना, मतदारसंघातल्या व्यक्तींना ही सगळ्यात मोठी गरज होती आणि मला वाटते ते आमच्या कोरोना सेंटरमध्ये झालं. म्हणजे आई मुलाला आणि घरातले लोकच एकमेकाला टाळत होते कोरोना झाल्यावर, पण आम्ही तिघही स्वतः 24 तास कोरोना सेंटरमध्ये असायचो. त्यामुळे एकदा रुग्ण आमच्या हॉस्पिटलला आला की ते बघायचे की हे तिघचे तिघं काम करतायत आणि हे चांगले व्यवस्थित आहेत, धडधाकट आहेत. तर तिथंच त्यांना एक विश्वास मिळून जायचा की आपण इथे नक्की बरे होणार. कारण पीपी किट घालून जेव्हा डॉक्टर नर्स त्यांच्या समोर यायच्या किंवा विलगीकरण केलं जायचं तेव्हा ती एक धास्ती खूप होती की आता आपण इथून कुठल्याही रुग्णालयात रुग्ण ऍडमिट झाला की इथून मी जिवंत जातोय की नाही, ही धास्ती एक खूप मोठी होती आणि ती आमच्या कोरोना सेंटरमध्ये नव्हती. आम्ही आजी असेल तर पूर्ण त्या नातवंडाला पीपी किट आणि मास्क, शील्ड देऊन कोरोनाची ट्रीटमेंट देऊन त्याच्या सेवेसाठी त्या आजीच्या आम्ही तिथे त्याला ठेवायचो. त्यामुळं आजीला माहीत असायचं की हे नातवंड आपल्या सोबत आहे. आणि आहाराची बाकी व्यवस्था होती आणि आम्ही रेमडेसिवीर जे द्यायचो ते पेशंटच्या समोरच द्यायचो, समोरासमोर. त्यामुळं ट्रीटमेंटची एक श्युअरिटी होती की आपल्याला चांगली ट्रीटमेंट इथं मिळतेय, पारदर्शकता होती आणि कॅशलेस काउंटर होतं. पैसे आम्ही कशाचेच घेत नव्हतो. त्यामुळं लोकांना एक तो आपल्या एका घरी येऊन ट्रीटमेंट घेतोय असं एक वातावरण आपल्या कुटुंबात आल्यासारखं वाटायचं आणि आम्हालाही एक आम्ही कुटुंब सांभाळतोय असं फिलिंग होतं. खूप छान. आमदार म्हणून दादांचे मोठे प्रकल्प आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावगाडा असा हा आमदार जिल्हा परिषद सदस्य समन्वयक कोरेगावच्या शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्राचा कायापालट कसा करेल? आताची जी माझी उमेदवारी आहे झेडपी सदस्य, तर झेडपी पंचायत समिती अखत्यारीमध्ये कोणते विषय येतात तर तुमचं
ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, तुमची महिला बालकल्याण, हे विषय येतात. तर आता 7 वर्ष इलेक्शनच नाही आहे झेडपी पंचायत समितीचे, त्यामुळे हा सगळा लोड प्रशासनावर आहे आणि प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा झेडपी पंचायत समितींच्या लोकप्रतिनिधींचा अंकुश नाहीये. त्यामुळे ती यंत्रणा तेवढ्या ताकदीनं चालत नाहीये. तर निश्चितपणे या यंत्रणेवर आमची पकड असेल आणि हे जे विषय आहेत, आरोग्य, शिक्षण, या विषयांना आम्ही 100% न्याय देऊ आणि 100% काम करू. प्रचारादरम्यान लोकांच्या डोळ्यात जो विश्वास दिसतोय तो पाहता कोरेगावच्या जनतेला तुम्ही काय शब्द द्याल? एक डॉक्टर, एक समाजसेविका आणि आता एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची कटिबद्धता काय असेल? गेली 6 वर्ष आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत. कोरेगाव मतदारसंघामध्ये बॅकलॉगच इतका मोठा आहे की समोरचं कामच संपत नाहीये. त्यामुळं पहिल्यांदी आमदार साहेबांनी जे विजन घेतलेलं आहे ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे लाईट, रस्ते आणि पाणी. आणि हे झाल्यानंतर पुढचं जे आमचं विजन आहे ते तरुणांना नोकरी, महिलांचं सबलीकरण, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा आपल्या भागातून जातोय. त्यामुळे दुतर्फा इथं मोठमोठ्या इंडस्ट्रीज येतील. त्यामुळे आता शेती शिवाराला पाणी मिळालेलं आहे. 1-2 एकर जरी क्षेत्र असेल तरी 10 आणि 12 हजारच्या नोकरीसाठी आमचे तरुण हे पुणे मुंबई गाठणार नाहीत. ते गुण्यागोविंदाने आपल्या मतदारसंघात राहतील. आणि हेच आमदार साहेबांचं विजन आहे की ही जी कुटुंबाची ताटातूट होतीये ती होऊ नये आणि आपली प्रत्येक छोटी गावं जी आहेत ती परिपूर्ण समृद्ध असावीत. आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर इतकं स्वच्छ सुंदर आपण केलं तर, आणि शेतीला पाणी असेल, अर्थव्यवस्था बळकट असेल, तर आपली तरुणाई ही शहराकडे वळणारच नाही. आणि जर शहराच्या सगळ्या सुविधा आपण मतदारसंघात दिल्या तर एक गोकुळाप्रमाणे हा मतदारसंघ इथे होईल. प्रेक्षकांनो, हा होता आपला विशेष पॉडकास्ट. पाहत रहा आपलं आवडतं चॅनल वृत्तशाही न्यूज सातारा.